लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान हीच खरी जयाभाऊंच्या विकास कामांची पोचपावती. सोनियाताई गोरे. प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थी मेळावा आणि अनुदान चेक वाटप कार्यक्रम वडूज येथे संपन्न. मागील अनेक वर्षापासून मानखटावचा दुष्काळ हटवण्यासाठी नामदार जयकुमार गोरे यांनी जीवाचं रान करत आहेत. बहुतांश दुष्काळ हटल्याने तेथील जनता समाधानी असून जनतेनं जलपुरुष ही पदवी जयकुमार गोरेंना दिली. त्यात जनतेनं आपल्या नेत्याला सलग चौथ्यांदा आमदार केलं आणि त्यानंतर भाऊ राज्याचे ग्रामविकास मंत्री झाले. मंत्रिपदाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुमारे 21 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कांची घरं दिली आहेत. उर्वरित 25 ते 30 लाख लाभार्थ्यांना ही घरकुल देण्यात येणार आहेत. आज वडूज शहरातील घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं असून त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान हीच मंत्री जयकुमार गोरे यांच्या विकास कामांची खरी पावती असल्याचं गौरवोद्गार भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या सोनियाताई गोरे यांनी काढलं. वडूज नगर पंचायतच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 सर्वांसाठी घरे घरकुल लाभार्थी मेळावा कार्यक्रमात सौ गोरे बोलत होत्या. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून वडूज शहरात विकास गंगा उतरत असून येत्या काळात वडूज शहराचा सर्वांगीण विकास झालेला दिसेल असा विश्वास नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे यांनी व्यक्त केला. नगरपंचायतच्या वतीने विविध समित्यांच्या सभासदीपदी निवड झालेल्या नगरसेवक नगरसेविकांचा सोनियाताई गोरेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर घरकुल अनुदानाच्या पहिल्या टप्प्याचा धनादेश वितरणही सोनियाताई व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्य अधिकारी सतीश चव्हाण, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजय थोरवे, नगरसेविका रेश्मा बनसोडे, रेखा माळी, मनीषा काळे, शोभा वायदंडे, नगरसेवक सोमनाथ जाधव, सुनील गोडसे, ओंकार चव्हाण, अभय देशमुख, बनाजी पाटोळे, शशिकांत काळे, वायदंडे बापू, गणेश गोडसे आदी मान्यवर भाजपा कार्यकर्ते तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र. प्रधानमंत्री आवास योजना जे लाभार्थी आहेत त्यांचा निधी चेक वाटप आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविद्य पत्नी सोनियाताई वहिनी साहेब यांच्या हस्ते वितरण पार पडलं. आणि आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सर्व नगरसेवक नगरसेविका सीओ साहेब, त्याच पद्धतीने पत्रकार बंधू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतलाय असे लाभार्थी वर्ग, सर्वांना माझ्याकडून सर्वप्रथम स्वागत करते मी. आणि सर्व लाभार्थ्यांना मी मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छाही देते. आपण बघायला गेलं तर देशाच्या विकासात्मक विचार केला तर एक पक्की घरे बनण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी साहेब यांच्या संकल्पनेतून एक खूप छान त्यांनी सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांची स्वप्ने साकार केलेली आहेत. एक कौतुकास्पद पूर्ण म्हणजे अशी ही संकल्पना आहे. फक्त हे घरे बांधण्यासाठीच नव्हे तर वहिनी गोरगरीब लोकांचं नक्कीच त्याच्यातून एक स्वप्नपूर्ती साकार होते आणि त्याचा आनंद आता आपण वितरण करताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हेच खरं मोदीजींचं यश मी मानते. आणि आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ यांच्या माध्यमातून बरीच कामे असे झालेले आहेत. आणि भाऊंनी जेव्हा मंत्रीपद स्वीकारताच त्यांचं एक घरकुलाचं एक लक्ष वेधलं त्यांनी आणि ते एक उच्चांक टप्पाही त्यांनी गाठलेला आहे. आणि भाऊंच्या माध्यमातून आज वडूज नगरीमध्ये देखील घरकुल लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळतोय. खऱ्या अर्थाने जयाभाऊंबरोबर आपण त्याच
त्याचबरोबर सर्व नगरसेवक नगरसेविका, माझे सहकारी मंडळी, सीओ साहेब आणि वडूज नगरीतील सर्व नागरिकांचं खूप मोठं आणि महत्त्वाचं मोलाचं योगदान आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद बोलेन. आणि असंच भाऊंच्या माध्यमातून वेगवेगळ्या आपल्या ज्या काही सरकारच्या योजना आहेत ती शहरातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवायचं काम हे नगरपंचायत करेल हा मी शब्द देते आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध राहू एवढं बोलून मी थांबते. पुनश्च एकदा आपल्याला अभिनंदन आणि शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. आज या घरकुलाचे वितरण करत असताना खरं वास्तविक आत्तापर्यंत जेव्हापासून आपले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय जयकुमारजी गोरे हो हे जेव्हा त्यांनी पद स्वीकारलं तेव्हापासून जवळजवळ आजपर्यंत म्हणजे ज्या वेळेला ते पद स्वीकारलं त्याच वेळेला 21 लाख लोकांना घरकुलाची मंजुरी ताबडतोब दिली. आणि आत्ता परवाच्या मीटिंगमध्ये अजून त्याच्यात भर म्हणून जवळजवळ ह्या महाराष्ट्र राज्याला 30 लाख घरकुलं मंजूर केलेली आहेत. खरं वास्तविक आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांची ही स्वप्नपूर्ती आहे की या आपल्या देशातल्या प्रत्येकाला घरकुल मिळालं पाहिजे, चांगलं निवास मिळाला पाहिजे, चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे. म्हणून त्यासाठी त्यांनी पहिल्यापासून जे प्रयत्न चालू केले त्यामध्ये खरं वास्तविक बघायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय फडणवीस साहेब आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके आपल्या तालुक्याचे नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून विकासाचं एक सुंदर पर्व जे चालू झालं त्या पर्वामध्ये या घरकुलाचा विशेष करून ही योजना सगळ्यात पहिल्यांदा राबवली गेली, चांगल्या पद्धतीने राबवली गेली. खरं बघायला गेलं तर मान खटाव हा दुष्काळीग्रस्त भाग होता. पण जेव्हा आपल्या या लाडक्या आमदारांना आपल्या जयाभाऊंनी सगळ्यात पहिला दुष्काळ निवारण करण्यासाठी आपण त्यांना जलनायक ही पदवी दिली, अशा पदाला शोभेचं असं त्यांनी या तालुक्याला पाणी द्यायचं काम केलं. आणि हे पाणी देत असताना त्यांनी इतरही सगळ्या सुविधा सर्व विकास करण्यामागे त्यांचा जो ध्यास होता तो परिपूर्णतेला गेल्याचं आज ह्या सगळ्या गोष्टींच्या योजनेतनं दिसून येते. त्यासाठी त्यांच्या पाठीमागे आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या सगळ्या राज्याला एक चांगल्या प्रकारची योजना पूर्ण करण्यासाठी त्यांचा जो आधार आपल्याला मिळालेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने विकास करण्यासाठी साजेसा असा हा सगळा भाग निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळं आज आपण या मानखटावमध्ये ज्या वेळेला या घरकुल सारख्या योजना असतील किंवा इतर सुद्धा भरपूर काही ज्या उमेदची असेल बचत गटातून महिलांच्या विकासासाठी महिलांना एक उद्योजिका बनण्यासाठी म्हणजे या आमच्या तालुक्यातल्या सगळ्या रणरागिणी ज्या काम करण्यासाठी सक्षम आहेत पण त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्या दोघा भाऊंनी केलेलं आहे. आणि खरं वास्तविक बघायला गेलं तर याच माध्यमातून तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहात आणि त्या लाडक्या बहिणींना आधार देण्याचं काम हे देवाभाऊ आणि जयाभाऊ करतात. त्याच्यासाठी खूप मोठं योगदान ते आपल्या तालुक्यासाठी देतात. आपण खूप नशिबान आहे की एक विकास पुरुष आपल्या या तालुक्याला मिळालेला आहे आणि या विकास पुरुषाच्या माध्यमातून आपण या तालुक्याचा असा प्रचंड प्रमाणात झालेला असा सुंदर असं ध्येय गाठण्याचं काम यांच्या माध्यमातून आपण पूर्ण करतोय. आणि त्याच्यासाठी आम्हाला ह्या वडूज नगरीला खरं वास्तविक बघायला गेलं तर कार्यक्षम नगरसेवक मिळाले, नगरसेविका मिळाल्या आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे काम सगळ्यांनी हाती घेतले आणि ते काम आपण पूर्णत्वेला जाण्यासाठी प्रचंड मेहनत
सगळे मिळून करतायत आणि त्यासाठी मला थोडीफार खालीचा वाटा म्हणून मला मदत करण्याची जी माझ्याकडं हिंमत भाऊंच्या माध्यमातून निर्माण झाली आहे, त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण जे सहकार्य करता ते खूप मोठं सहकार्य खरं वास्तविक तुमच्या माध्यमातून मिळतं आणि तुमचे आशीर्वाद मिळतात. म्हणून आपण ह्या सगळ्या योजना अगदी चांगल्या पद्धतीनं राबवू शकतो. कारण सत्ता ज्याच्या हाती तो काम करण्याची क्षमता ठेवतो आणि ती सत्ता आणून द्यायचं काम तुम्ही सगळेजण करता आणि त्याच्यामुळं हे आशीर्वाद हे सहकार्य जोपर्यंत जयाभाऊंच्या पाठीशी राहतील तर तेव्हाच ते देवाभाऊच्या माध्यमातनं आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातनं ही सगळी कामं पूर्णत्वेला जातील अशी आपल्याला ईश्वरचरणी प्रार्थना आपण केली तर ते वावगं ठरणार नाही. पण तुमचे आशीर्वाद आणि तुमचे सहकार्य खूप महत्त्वाचं असतं प्रामुख्यानं आणि ते हल्ली अलीकडच्या ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला पर्याय कुठला दुसरा असू शकत नाही. कारण या विकास पुरुषाच्या मागं राहिल्याशिवाय आपल्या तालुक्याचा विकास होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.